नमस्कार. दासबोधानंतर समर्थांनी शिष्यांना छोटासा वाटणारा पण महान असणारा ग्रंथ सांगितला, त्याचा आपण अभ्यास करतो आहे. खरं तर पहिलं जे त्याग निरूपण आपण ऐकलं तेव्हा समर्थांनी शिष्याला सांगितलं की जे जे काही दृश्य आहे ते सगळं मला अर्पण कर, कारण ते सगळं नाशिवंत आहे असं आपण त्याग निरूपणात पाहिलं. आणि मग ते काय आहे, नाशिवंत आहे तर ती सगळी माया आहे. त्यामुळे माया म्हणजे काय ते पण पाहिलं. आता या मायेमध्ये दृश्य जगामध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून झाला, देऊन टाकलं सद्गुरूंना. आणि त्यामुळे मग जे आता उरलं ते ब्रह्म. त्यामुळे खरं तर आता शिष्याला ब्रह्मज्ञान झालं आहे. पण तरीसुद्धा चौथा समाज जो आहे ते आपल्याला सांगणार आहेत की हे सगळं कळण्यासाठी म्हणजे तू त्याग करणार, नको असणाऱ्या, दृश्य असणाऱ्या, नाशिवंत असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करणार. त्याच्यानंतर ह्याचाच अर्थ असा आहे की ह्या मायेच्या बाहेर तू पडणार आणि मग जे उरलं आहे ते ब्रह्म तुला कळणार, असं सगळं सद्गुरूंनी शिष्याला समजावून सांगितलं. पण सद्गुरूंना माहीत आहे की असं सगळं झालं तरी हे सगळं होण्यासाठी काही एक साधना करावी लागेल. एकदम नाही हे येणार. जसं आपलं असतं ना की दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रिय वाटतात. आत्ताच आम्ही बघत होतो, छान दिसली पिशवी की आपल्याला आवडते, मग कुठून आणली, खरंच किती टिकली. पण किती काही असलं तरी आपल्याला माहीत असतं की अरे हे सगळं नाशिवंत आहे. हे सगळं भगवंत शिष्याला सांगतायत, सद्गुरू शिष्याला सांगतायत, आपल्यालाही सांगतायत. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण नाही म्हटलं तरी आपल्याला अडकायला होतंच. आता म्हणजे काय पाहायचं नाही का, म्हणजे काय त्याच्यावर आपण आपलं मत द्यायचं नाही का, द्यायचं. फक्त आपल्याला त्याच्यात आसक्ती वाटता कामा नये, एवढंच करायचं. असा सगळा विचार गेल्या 3 समासात आपण पाहिलं. याच्यासाठी ही जी साधना करावी लागते. म्हणजे छान दिसलं तर छान दिसलं तर दिसणारच, छान दिसलेलं म्हणावं ते पण बरोबर आहे, पण मला पण हवं आहे हे यात येता कामा नये, एवढाच फक्त आपल्याला फरक करायचा आहे असा त्याचा खरा अर्थ. पण यालासुद्धा आपल्याला खूप साधना करावी लागते, ठरवावं लागतं. हे दृश्य आहे, नाशिवंत आहे, हे कायमस्वरूपी आनंद देणारं नाही आहे, असं सगळं सारखं मनाला समजावं लागतं. व्यवहारी जगामध्ये तर ह्या गोष्टी आपण नित्याने पाहतोच. अगदी समाजामधल्या गोष्टी पाहिलं तरी काल मला रात्री 2 जणींचा फोन आला. अगं काय चाललं आहे मीरा, त्या मोदी एवढे जगभर काय काय कामं करतात, त्यांच्या घरासमोर ही माणसं निदर्शनं करतायत. मी म्हटलं अगं माझ्याकडे टी व्ही नाही गं, मला नाही माहिती. असेल, करत असते. आणि मग म्हणाली पण हे काय बरोबर आहे का. म्हटलं आपल्याला काय आहे, निदर्शनं करणाऱ्यांना पण आपण थांबवू शकत नाही आहे. आणि मोदी कसं ह्या सगळ्याकडे कसं दुर्लक्ष करतायत, असं दुर्लक्ष पण आपल्याला करता येत नाही आहे, म्हणून आपली गडबड होते. पण लक्षात असं घ्यायचं की येशू ख्रिस्ताला सुद्धा त्याला खिळे टोचून मारलं, खिळे ठोकले अंगावर, आणि तरी देखील तो भगवंताला असं म्हणाला ही लोकं काय करतात ना, ह्यांना कळत नाही आहे. आपलं पण तेवढंच लक्षात घ्यायचं की ही लोकं काय करतात ना ते त्यांना कळत नाही आहे, ते अज्ञानी आहेत. अशा प्रकारची साधना आज आपल्याला करायची आहे. म्हणजे मन तयार करायचं आहे थोडक्यात. आता याच्यासाठी समर्थांनी 34 ओव्यांचा आज आपल्याला साधन निरूपण समाज सांगितला आहे. आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की हा गुरु शिष्यांचा संवाद आहे, पण हा जरा शिष्य जो आहे ना तो सद्गुरूंपुढे नम्र आहे, सद्गुरूंचं सगळं ऐकतो आहे, सगळं बरोबर. पण त्याला जे वाटतं आहे तो तर ठणकावून सद्गुरूंना सांगतो आहे. म्हणजे आजच्या समासात आपल्या लक्षात येईल की सद्गुरू आता साधनं सांगायला सुरुवात करतील आणि साधना सांगताना ते आपल्याला सांगणार आहेत की श्रवण करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, निधिध्यास करायला पाहिजे. हा शिष्य लगेच विचारणार आहे, अहो तुम्ही आम्हाला एकदा सांगितलं ना की सगळं जे काही नाशिवंत आहे त्याचा त्याग करायचा, तो त्याग करून झाल्यावर तुला आत्मज्ञान प्राप्त होईल. मग मी त्याग केला आहे, मी सगळ्या ज्या गोष्टी आहेत नाशिवंत त्या सगळ्या तुम्हाला देऊन टाकल्या, आता ही वेगळी साधना कशाला करायला सांगता, असं तो ठणकावून विचारतोय. जरा बरं वाटतं ना आपल्याला की आपल्या पण मनात असे प्रश्न असतात की एकदा झाला आहे ना मग परत परत नसतेच काय, असं आपण म्हणतो. त्याचाही उलगडा समर्थ या समासात करणार आहे की तू म्हणतोयस सगळं मी नाशिवंत देऊन टाकलं, जरा नीट विचार कर, खरंच सगळं नाशिवंत दिलं आहेस का, असं ते आपल्याला सांगणार आहे. आपण सगळ्या टप्प्यांचा अभ्यास करूया. पहिला जो टप्पा आहे त्यांनी श्रवण मननाचा पुन्हा एकदा विचार केला. आता श्रवण आणि मनन हे शब्द तर आपल्याला चांगलेच माहिती आहे.
नवविधा भक्तीचा पण आपण अभ्यास केलेला आहे. त्यामुळे भरपूर श्रवण करावं. पण आता आत्मारामाच्या ग्रंथामध्ये श्रवण मनन करावं असं सांगतायत. याच्यामधलं श्रवण जे आहे ते आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठीचं श्रवण आहे. आपण दासबोधामध्ये श्रवणाचे 4 समास पाहिले आणि त्याच्यामध्ये सगळं ऐकावं, इतकं ऐकावं आणि मग त्यातलं साठवावं काय आपल्याला साठवायचं आहे ते. अशा प्रकारच्या श्रवणाचं महत्त्व आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आता आत्मज्ञान प्राप्तीसाठी हे सांगतायत. एका अर्थानं असं लक्षात येईल की पहिली जी ओवी आहे ती म्हणजे एखादी जाहिरात करावी ना. जाहिराती कसं असतं, हे आमचंच कसा माल बरोबर आहे ते सांगतात की नाही, तशी ही जाहिरात करा. जे सकल साधनांचे सार तेणे पाविजे पैल पार, जेणे साधने अपार सिद्ध झालेस. म्हणजे सकल सिद्ध झाले. म्हणजे आता मी जे तुला श्रवण मनन सांगणार आहे त्या श्रवण मननाने साधकाचा सिद्ध होईल. असं असतं ना, ते काय कुठलं क्रीम लावलं की काळ्याचा गोरा होईल अशी जाहिरात देतात. तसं जणू काही पहिला श्लोक जो आहे ना तो जाहिरातीचा आहे की ही जे काही मी साधन सांगतोय तुम्हाला, त्या साधनाचा जर तुम्ही वापर केला, श्रवण मनन केलं, हमखास गुण खात्रीपूर्वक तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता खरं म्हणजे असं आहे, याचा अर्थच असा आहे की हे जे काही आत्मज्ञान आहे ते एवढं सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तेवढी जाहिरात करतायत पहिल्याच ओवीमध्ये की मी सांगतो की साधना करा, बघा त्या साधनेच्या द्वारा तुम्हाला आहे. म्हणजे तुम्हाला जे मिळवायचं आहे ते सर्वश्रेष्ठ आहे हे एक पक्का निश्चय झाला की आत्मज्ञानाची प्राप्ती हवी आहे, तर हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. दुसरं असं झालं की असं जे की आहे त्याचा ही जाहिरात पहिला श्लोक झाल्यावर हमखास गुण आले असं पण त्याचा अर्थ झाला. आणि हमखास गुण आले म्हटल्यावर तिसरं आलं की कोणीतरी पुरावे पाहिजे. तुम्ही सांगताय जाहिरातीमध्ये की असं होईल, आपण ते क्रीम लावून बघून गोरे झालो तर आपण विश्वास ठेवू ना, नाहीतर कसं नुसते चेहरे काळ्याचे गोरे 10 झाले असं नाही आपण करणार. त्यामुळे आपल्याला अनुभव पण पाहिजे. तर ह्या तिन्ही गोष्टी या पहिल्याच ओवीमध्ये आपल्याला येतील की समर्थ सांगतायत की मी सांगतो की साधना करा, उत्तम प्रकारचं श्रवण मनन करा, निधिध्यासन करा की बघा तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होईलच. आता श्रवण मनन करा म्हणजे वाचायचं, ऐकायचं आणि त्याचं चिंतन मनन पण करायचं. आता वाचलेलं ऐकलेलं आता हल्ली ना आपल्याला सोपं झालं आहे, खरोखरच सोपं झालं आहे. आपल्याकडे अगदी वायरलेससुद्धा आहे, आपल्या कानात घालून ठेवलं. मुलांना आपण हसतो बरोबर आहे, पण आपल्याला पण त्याचा फायदा करून घेता येईल की कुठेही मोबाईल ठेवला तरी आपल्या कानात घातला, आपली कामं बरीचशी कामं आपली घरातली जी असतात ना ती आपली इंद्रिय करत असतात. आता केर काढायचं आहे, केर काढताना आपल्याला काहीही बुद्धीचा वापर करायचा नाही आहे. मग घातलं कानात आणि काढले केर, कुठे फरक पडतो आहे? कपड्यांच्या घड्या घालायचे, कपड्यांच्या घड्या घालताना काय मोठं आपल्याला बुद्धी वापरायची नाहीच वापरायची. अशा अनंत कामांमध्ये की जिथे बुद्धीचा वापर आपल्याला खूप कमी करावा लागतो आहे त्यावेळेला आपण श्रवण करू शकतो. त्या श्रवणाला वेळ नाही असं म्हणायचं काही कारणच नाही. आता त्यांनी आपल्याला पहिल्याच ओळीमध्ये एवढं सगळं सांगितलं आहे की हे सगळं साधनांचं सार मी तुला सांगणार आहे. खूप काही साधना करायला हवे असं नाही, पण भरपूर श्रवण कर आणि आत्मज्ञानाची प्राप्ती होईल अशी खात्री पण सांगतायत ते आपल्याला. या अर्थाने आपण म्हटलं की आपल्याला येईल. म्हणजे वाचायला वेळ नाही, वाचायला पुस्तकं नाही, डोळ्यांना त्रास होतो आहे, तर कानात बुजं घातले की छानपैकी ऐकायला येईल आणि आपल्याला ते शक्य आहे असं दिसेल. आता यालाच काय म्हणायचं, या श्रवणाच्या आधाराने आपल्याला काय करता येईल. तर खरं म्हणजे आता जी ध्येयप्राप्ती आहे ना तिच्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आता की अगदी सगळ्या शिष्याचा सुरुवातीपासूनचा प्राथमिक शाळेपासूनचा काही अभ्यास घ्यायचा नाही आहे. तो आता दासबोध पूर्ण झाला आहे ना त्याचा, त्यामुळे त्याला सगळं कळलेलं आहे. आता थोडं राहिलेलं आहे, तेव्हासुद्धा तू परत श्रवण मनन कर असं ते आपल्याला सांगतायत. म्हणून त्याचा अर्थ असा आहे की हे सगळं करताना तुला लगेच आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय हे कळेलच कळेल. असं पहिल्याच ओवीत सांगितलं काय होईल, साधकाचं सिद्ध होईल ना. आपण दासबोधात पाहिलं आहे की मध्ये मुमुक्षू पण असावा लागतो, मुमुक्षाचं म्हणजे इच्छा पण असावी लागते. ते सगळं झालेलं आहे. त्यामुळे मोक्षाची इच्छा आहे, साधना करायची तयारी आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती मला झाली पाहिजे, म्हणजे या जन्ममृत्यूच्या चक्रातून मला सुटायचं आहे, अशी एक शिष्याची तयारी झालेली आहे. त्या शिष्यासाठी हे साधन ते आपल्याला सांगणार आहेत. या अर्थाने जर पाहिलं तर आपल्याला कळेल की ह्याची आत्मा आणि अनात्मा ही नेमकं काय आहे हे तुला कळेल. आणि अनात्म ज्या गोष्टी आहेत त्या अनात्म गोष्टींमध्ये आपलं अडकलेलं जे मन आहे ते तिथून आपल्याला बाहेर काढता येईल. आता
अर्थ शब्द वेगळे असले ते अर्थ तोच. अनात्म गोष्टींमधलं मन काढून घ्यायचं, म्हणजे या दृश्य जगातलं मन काढून घ्यायचं. मग ते मन काढून घेणं यालाच वेगळ्या शब्दामध्ये वैराग्य म्हणतात. याचाच अर्थ वैराग्य. सगळं राहायचं याच जगामध्ये, पण तरी देखील सगळ्यातलं मन आपलं काढून घ्यायचं असा विचार करत सांगतात. याला म्हणायचं श्रवण करणं, मनन करणं, निजध्यास करणं. आणि याचा परिणाम काय होईल? आपोआप ध्यानाकडे जाईल आणि साधकाचा सिद्ध अवस्थेमध्ये जाऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. यालाच जीवाला शांतीचा, तृप्तीचा असा अनुभव मिळेल असं पण ते सांगतात. आता ही जी काही समाधान आहे ते ओवीच आहे. ते हे जाण श्रवण, श्रवण कुठलं आहे? असं श्रवण झालं पाहिजे. ते हे जाण श्रवण करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान निजध्यासे पावसे. श्रवणापासून समाधानापर्यंतचा सगळा प्रवास श्रवणाच्या माध्यमातून झाला पाहिजे. ऐकतोय तर छानपैकी आपल्याला समाधान वाटलं पाहिजे असं ऐकायचं आहे. त्यामुळे त्या श्रवणामध्ये मनन आलं, निजध्यास आलं, चिंतन आलं. मी काय ऐकलं, नाही तर ऐकते पण लक्षात कुठे राहतं, असं होऊन नाही चालणार. त्याची कारणं पण आपल्याला आजच्या समासामध्ये पाहिजे. आम्ही दिवसभर सकाळी योगसाधना करतो आहे, सकाळी छान विष्णू सहस्रनाम म्हणतो आहे, गीतेचा अध्याय म्हणतो आहे, दासबोधाचं श्रवण करतो आहे, मकरंदभुवांच्या भागवताला जातो आहे, सगळं आम्ही करतो आहे. पण रात्री एखादी सिरियल पाहतो आहे. ती सिरियल पाहून झाली की मनाला आपल्या विचारा की आपल्याला दिवसभरातलं ह्यातलं किती लक्षात राहिलं आणि सिरियलमधलं किती लक्षात राहिलं. तर लक्षात असं येतं की तेच लक्षात येतं, हे काहीही आठवत नाही आपल्याला. त्यामुळे तो जो काही दिवसभराचा आनंदाचा भाग आहे तो पुन्हा गेला की त्यामुळे सगळ्यावर आपण म्हणतो ना बोळा फिरतो, तर तसं नाही करायचं. मी ज्या मुक्ता वाळवेकरचं गेल्या आत्मारामाचा अभ्यास सुरू केल्यापासून रोज एकदा तरी तिची आठवण काढते. आत्मारामावर 25 तिची लेक्चर्स आहेत, आपल्याला उपलब्ध आहेत. एकेका शब्दावर तिने व्याख्यान दिलं आहे. आपल्याला ते एक पंचमांश करून फक्त अभ्यास करायचा आहे, कारण आपण एका समासाला एकच दिवस दिला आहे. पण त्या मुक्ता वाळवेकरनी कळवळून आपल्याला विनंती केली, नका गं टी व्ही बघू, नका गं सिरियल बघू, कारण त्या बघण्याने केलेलं सगळं वाया जातं आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि ते अगदी आपल्याला पटतं की खरी गोष्ट आहे की एवढं सगळंच एकी करतं आहे, त्याच्यावर नुसतं एक सिरियल पाहिलं पुन्हा आपण त्या व्यावहारिक जगातल्या त्या नातेसंबंधात पहिलं दुसरं प्रेम प्रकरण अमकं मलाही माहिती नाही आहे. मला एक छान भगवंतानी सांगितलं आणि मला ते पचनी पडलं. गेल्या 12-14 वर्षामध्ये घरात टी व्ही नावाची गोष्टच नाही आहे, त्यामुळे फार सुख वाटतं मला की अरे ह्या सगळ्या जगतापासून आपण लांबावं. क्वचित कधीतरी अशी वेळ येते की सगळ्याजणी काहीतरी छान विशेष बोलत असतात किंवा एखादी ही अगदी पाहाचं सिरियल असं म्हणतात, क्षणभर असं वाटतं की पुन्हा असं नको बरं झालं नाही येते. ते पाहण्याने काही मोठं फार समाधान मिळणार नाही आहे. तर असं एक समाधान मिळाला ही टी व्ही नावाची गोष्ट. आणि आता नव्याने आपल्याला फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे वगैरे त्याच्यावर काय बघायचं आणि काय नाही हे ठरवणं आपल्याला शक्य आहे ना. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत असं आपल्याला कळेल. आता पुढल्या ओळीमध्ये म्हणजे आता श्रवणापासून समाधानापर्यंतचा भाग पहिल्या 5 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला सांगितला. आणि त्याच्यातच ते आपल्याला असं सांगणार आहे की ह्या सगळ्यासाठी संत सज्जन महानुभाव सद्गुरू आपले असतील तर, नाही तर सद्ग्रंथ या सगळ्यांची मदत घ्यावी. त्यांच्याशी परमार्थाच्या विषयावर चर्चा करावी, अगदी मोकळ्यापणाने चर्चा करावी. आणि तिथे हयगय करू नये. ओवीचे संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करावी, हयगय सर्वथा न करावी. म्हणजे दुर्लक्ष करू नये. हयगय करू नये म्हणजे दुर्लक्ष करू नये. ते काय सांगतायत ते ऐकावं आणि ज्ञानेपणे करू नये. म्हणजे कधी कधी असं असतं ना की कोणा सद्गुरूच्या किंवा महानुभावांच्याकडे आपण गेलो तर तिथे आपण आपलंच काय काय सांगतो. बऱ्याचदा असा अनुभव येतो की शांतपणानं ते काय सांगतायत ते आपण ऐकावं, आपला वेळ लावू नये. कारण नाही तर लोकांना सवय असते की आमचं एवढं झालं आहे, आता ह्याच्या पुढलं काय ते सांगा, आणि आमचं काय झालं तेच सांगत राहतात. पण ते आपल्याला सांगतायत की तिथे संत सज्जनांच्याकडे जाताना पारमार्थिक क्षेत्रामधल्या एखाद्या महानुभावाकडे आपण जातो त्यावेळेला आपण त्यांचं ऐकायला जावं, आपलं काय झालं आहे ते सांगू नये. त्यांच्या सांगण्याच्यामुळे आपल्या वृत्ती अंतर्मुख होत आहेत का, आपण आत्तापर्यंत केलेल्या साधनेमध्ये आपलं काही चुकलं आहे का, ह्या सगळ्या दुरुस्त्या आपल्याला करता येतात. म्हणून ते म्हणतात इथे दुर्लक्ष करू नका, हयगय करू नका. संधी मिळेल तेव्हा जा. नाही तर लोक आम्ही ऐकलं आहे भागवत, आणि जा ना परत, आहे ना तुझ्याजवळ वेळ,
अशी संधी मिळत नाही आपल्याला. जावं अशी अंतर्मुख वृत्ती होण्यासाठी पुन्हा पुन्हा ऐकण्याची खूप गरज असते आणि त्या गरजेसाठी हे करावं. मला सगळं कळलं आहे, मला सगळं माहिती आहे, माझा ग्रंथांचा अभ्यास झाला आहे, मी गीतेची एवढी पुस्तकं वाचली आहेत, दासबोध 4 वेळा पारायण झालं आहे, अशा गोष्टी सांगू नयेत. हे सगळं जरी झालं असलं तरी संतांच्या, सद्गुरूंच्याकडे, महानुभावांकडे, पारमार्थिक क्षेत्रातल्या प्रगत माणसाकडे गेलं की आपण श्रवण करावं, आपण ऐकावं ते काय सांगतात ते, असं ते आपल्याला सांगतात. तरच आपल्याला नक्की कळेल. त्यांच्या शब्दाने, त्यांच्या अनुभवाने, त्यांच्या सहवासाने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. आपोआप आपल्या मनात येणाऱ्या शंकांचं निरसन होतं. बऱ्याचदा लोक आपला अनुभव सांगतात बघा, की एखादी काहीतरी मनामध्ये शंका आलेली असते आणि एखाद्या आपण जर का व्याख्यानाला किंवा आपण प्रवचनाला गेलो तर त्या प्रवचनकाराच्याकडून आपल्या मनातली शंका दूर पण होते, विचारावं सुद्धा लागत नाही. असा अनेकांचा अनुभव आहे. जसं आपण पावसला गेलो की तिथे ज्ञानेश्वरीचे ग्रंथ, अभंग ज्ञानेश्वरीचे ग्रंथ ठेवलेले असतात आणि ते आपल्याला सांगतात की मनामध्ये कुठलंही तुमच्या शंका असू दे, मनात काहीतरी प्रश्न असू दे, तो मनातला प्रश्न ठेवा आणि नुसतं कुठलंही पान उलगडा, तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या मनातली शंका दूर होते आहे, असं नेमकं पान तिथे वाचायला मिळतं. तर अशासारख्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि संत सत्पुरुषांकडे, अशा महानुभावांकडे गेलं की कशा प्रकारचं आचरण करावं ते आपल्याला समर्थ या पहिल्या ह्याच्यात सांगतात. हयगय करू नका असा शब्द वापरला आहे. किती समर्थांचं आपल्या शिष्यांवर प्रेम असेल. आपण म्हणतो नको दुर्लक्ष करू, नीट लक्ष देऊन ऐक, तसं ते आपल्याला सांगतात. ह्या परमार्थाचा विचार केला तर ते पुढे म्हणतात खरं तर हा लाभ होण्यासाठी काही उठाठेव करावी लागते. परमार्थाची उठाठेव असा शब्द वापरला आहे, कारण हा सगळा खरोखर उठाठेवच आहे. हा व्याप तेवढं आपण व्याप तेवढं संताप म्हणतो ना, समर्थ व्याप तेवढं वैभव म्हणतात, पण असा खटाटोप अशी उठाठेव केल्याखेरीज हे सगळं होणार नाही. त्यामुळे खरोखर आपल्याला आत्मज्ञानाचा फायदा व्हायला हवा असेल, लाभचे होतो नक्की जाणं, असं ते स्पष्टपणानं सांगतात की ह्या सगळ्या चर्चेचा, ह्या श्रवणाचा नक्की उपयोग होतो आणि याचा फायदा घेण्यासाठी असं करा. म्हणजे या दृश्य जगातून मनाला बाजूला करून घेण्यासाठी जो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, थोडंसं चिंतन करायचं आहे, ते चिंतन यामार्फत गेल्यानेच होतं. आपल्यासारखं मन अडकलेलं असतंच दृश्य जगामध्ये. त्या अडकलेल्या मनाला या स्वस्वरूपाच्या अनुभवासाठी बाजूला करायला हवं आहे. त्याचा प्रयत्न यामार्फतच होईल असं ते खात्रीने सांगतात. काय सांगितलं? श्रवण, मनन, निजध्यासन आणि संतांचा सहवास, असं पहिल्या 5 ओव्यांमध्ये त्यांनी हा विषय सांगितला. दुसरा थोडा हे असतो संतांच्या सहवासात आणखीन एक विषय की तिथे आपलं पटकन मन अनुसंधानात जातं. संत सहवासात गेलं म्हणजे आता बघा ना, भगवत कथेला गेलं की मग आपल्याला घरची नाही आठवण, त्या कथेमध्ये आपण रमतो. तेच रमलं नाही, अनुसंधान राहिलं नाही तर मग आपण ते गेलं मी पण काय आज मला आवडलं नाही बे, असा पण आपला अनुभव येतो. दोन्ही प्रकारचे अनुभव आपण घेतो. तर जिथे आपलं अनुसंधान टिकेल अशा गोष्टींचं श्रवण करावं असं पण ते आपल्याला जात असेल. त्या दिवसेंदिवस आपल्याला आपली शुद्धता कळते, आपल्याला आपली वृत्तीत बदल आहे का कळतो. नित्य नवा म्हटलं आहे, नित्य नवा अनुभव आपल्याला आला पाहिजे. नित्य म्हणजे सतत, नेहमी, रोज, आणि नूतन म्हणजे नवीन. काहीतरी आपल्याला प्रगती कळली पाहिजे, नाही तर जिथे आहोत तिथेच असं नाही चालणार. काहीतरी आपल्याला प्रगती होते हे कळलं पाहिजे असं ते सांगतात. श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधनं, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. सोपी अवघी आपल्याला वाटेल, पण प्रत्येक शब्दाचा विचार केला तर कळेल की हा श्रवण मनन निजध्यासाने काय होईल, संत सहवासाने, सात्विक सद्ग्रंथांच्या वाचनाने, अभ्यासाने काय होईल. तर नित्य नूतन आपल्यामध्ये बदल झाला कळला पाहिजे, रोज बदल झाला पाहिजे. काहीतरी थोडं तरी आपल्याला कालच्यापेक्षा आज आपण प्रगतीकडे आलो आहे. आता जायचं आहे आपल्याला आत्मज्ञानापर्यंत, त्यामुळे त्या क्षेत्रातलीच प्रगती पाहिजे. म्हणून हे श्रवण मनन, श्रवणाला मनन जोडूनच हवं, नुसतं श्रवण नाही, श्रवण मनन असंच त्यांनी म्हटलं आहे. याचा अर्थ जे ऐकलं आहे त्याचं चिंतन झालंच पाहिजे, नाही तर ऐकलं आहे पुष्कळ पण पुढे काही नाही असं नाही चालणार. त्यामुळे श्रवण मनन हे जोडून शब्द त्यांनी घेतले, कारण मन शुद्ध करायला श्रवणानंतर चिंतन मनन व्हायलाच पाहिजे. नुसतं श्रवण वाया जातं, उपयोग होत नाही त्याला. ते मनन करायचं म्हणजे त्याला स्मरण करायला हवं, त्याला आठवायला हवं काय वाचलं आपण, काय ऐकलं, काल कुठपर्यंत आलो होतो. नाही तर त्यांना निरूपणकारांना, प्रवचनकारांनाच काल काय सांगितलं ते सांगावं लागतं. आम्हालाच ते आठवलं पाहिजे काल काय झालं होतं, काल कुठपर्यंत आम्ही आलो होतो.
ते घेतलं परीक्षा आपली, पण तरी देखील आपल्याला विचारला पाहिजे की काल आपण कुठं चालवतो, आज तिथे आपल्याला जायचं आहे. अशा पद्धतीने नूतन नित्य रोज असं ते असायला हवं. हे सगळं कळण्यासाठी म्हणजे करण्यासाठी म्हणूया चिकाटी पाहिजे. हे असं सातत्य टिकायला हवं. त्यासाठी खूप चिकाटी लागते आपल्याला. जमलं तर करू, वाटलं तर करीन, आज असं जमेल असं नाही, बघूया, असे शब्द नाही इथे चालत. आपल्याला सातत्याने चिकाटीनं हे काम करावं लागतं. संतांशी, संत साहित्याशी संवाद साधावा लागतो. म्हणजे मग ह्या नवीन गोष्टी आपल्याला कळतात. जे श्रवण केलं आहे त्याचं मनन चिंतन होतं. हे सगळं करताना नाविन्य पण वाटतं आपल्याला. नाही वाटलं, आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींकडे पाहतो. म्हणजे आपला पण अनुभव आहे की दासबोध पहिल्या वेळेला जेव्हा आपण अभ्यास केला त्याच्यानंतर पुन्हा आपण केला की आपल्याला त्याच्यातल्या आणखीन काही गोष्टी समजल्या असं लक्षात आलं. म्हणजे मी माझा अनुभव सांगते. सगुण परीक्षा निरूपण हा तिसरा जो दशक आहे, त्या तिसऱ्या दशकामध्ये खरं काहीच सांगण्यासारखं नाही असं मला पहिल्या वेळच्या अभ्यासाला वाटलं होतं. की म्हटलं असं काय सांगायचं, दुःखांच्या याद्या, सगळ्यांच्या जीवनात येणारे प्रसंग, हे तर ठीकच आहे ना, याचा अनुभव सगळी दुनिया घेतेच आहे. हे असं समाजच्या समाज कादंबरीसारखे 4 एकापुढे एक जन्मदुःख निरूपण झाल्यावर सगुण परीक्षा 2, सगुण परीक्षा 3 आपलं संपतच नाही. आणि पुन्हा काय, पहिलं लग्न, दुसरं लग्न, तिसरं लग्न, अपयश, हेच सगळं. मुलं विचारत नाहीत, बायको विचारत नाही, पैसा कमी पडतो, हे काय सांगायचं आहे असं वाटलं होतं. आता असं लक्षात आलं की अरे नाही, समर्थानं सांगायचं आहे त्याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळी खोली आहे. या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला परमेश्वराची आठवण होते. प्रत्येक टप्प्यावर माणूस पुन्हा जातो व्यवहाराकडे, पुन्हा जातो प्रपंचाकडे, पुन्हा जातो त्या दुःखाकडे, पण प्रत्येक वेळेला त्या दुःखाच्या वेळेला आठवण कोणाची होते, ते ईश्वराची होते, आपल्या आईची होते. पत्नी जेव्हा लाथाळते तेव्हा आईची आठवण होते की अरे आई आत्ता असते ना तर घासातला घास दिला असता, असं नसतं केलं. अशा ज्या सगळ्या गोष्टींची म्हणजे आपली दृष्टी बदलते. पुन्हा पुन्हा जेव्हा आपण संतांच्या सांगण्याचं श्रवण मनन चिंतन करतो तेव्हा आपली श्रवणातून स्वाभाविकच आपली दृष्टी बदलते आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे हां, याला प्रगती म्हणायला हळूहळू आपल्याला कळतं. जैसे ग्रंथी बोलिले, ग्रंथात जे सांगितलेलं आहे तैसेची स्वये पाहिजे झाले. ग्रंथात नेमकं त्यांना काय सांगायचं आहे तसं आपलं झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला त्याचा अनुभव आला पाहिजे. नाही तर ग्रंथात सांगितलं आहे, परमार्थ ग्रंथात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा जर आपल्याला अनुभव आला नाही तर त्या आपलं ठीक आहे. मग नाथांना अनुभव आला तर त्यांच्याकडे भगवंतांनी पाणी भरलं, आमच्याकडे कोण येत आहे, आम्हाला काय अनुभव येणार आहे असं आम्ही म्हटलं आणि लक्षच दिलं नाही, असं नाही चालणार. आपल्याला असं लक्षात येईल की ठीक आहे, नाथांच्या घरामध्ये भगवंत पाणी भरायला आला, नाथांसारखे काही आम्ही नाही आहोत, पण तरी देखील आमच्या कुठल्या तरी अडचणीत संकटात कोणीतरी दत्त म्हणून उभा राहतो आणि आमचं संकट आमची अडचण दूर करतो. मग तेव्हा आमची पण लक्षात येतं की अरे नाही, होतं भगवंताचं आपल्याकडे पण लक्ष आहे, अशा प्रकारचा विचार येतो. म्हणून जैसे ग्रंथी बोलिले, ग्रंथामध्ये जे सांगितलं आहे तैसेची स्वये, तसं स्वतःला अनुभवता आलं पाहिजे. आणि हा जर का त्या ग्रंथातला विचार आपल्या अनुभवाला आला तर मग आपल्या वृत्तीत पालट होतं. अनुभवाशिवाय नाही होत त्याचा आपल्या व्यवहार. अनुभव असला तर नोकरी, आणि नोकरीशिवाय अनुभव नाही, मग दोन्ही कसं जमणार. कधीतरी पहिली नोकरी घ्यायला हवी, तो अनुभव मिळेल, मग दुसऱ्या नोकरीशिवाय सांगता येईल की मला अनुभव आहे, पण अनुभव नाही तर नोकरी नाही, आपण नोकरी नाही तर अनुभव कसा, अशा अडचणीत आपण राहू. म्हणून ते सांगतात की ग्रंथातला जो विचार संत सांगतायत त्याच्यामुळे श्रवण करायचं, मनन करायचं, पुन्हा 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 चिकाटीने अभ्यास करायचा, आपल्याला तो अनुभव येईल. आणि अनुभव आला की स्वाभाविकच आपली वृत्ती बदलेल. अंतर पालट, आपल्या बाहेरचा पालट आपला होतो, आपल्याला कळतं. मी नेहमी गमतीनं सांगते की आपण जरा कपाट आवरायला घेऊन जुने फोटो काढा की आपल्याला आपल्या पालट काय झालं तो लगेच कळतो. 10, 20, 30, 40, 50, 60 वर्षाचे फोटो बघा आणि कोण होतीस तू, काय झालीस तू, आपण अनुभव घेतो. तर तसं तो बाहेरचा पालट काही आपल्याला नवीन नाही आहे, बाहेरच्या पालटमध्ये सगळं होतं आहे. अंतर पालट झाला पाहिजे. पुन्हा बाहेरच्या पालटामध्ये अधोगती आहे, अंतर पालटामध्ये प्रगती झाली पाहिजे. अशा प्रकारचा विचार ते आपल्याला सांगतात परमार्थ ग्रंथामध्ये. असा बदल झाला पाहिजे. त्यामुळे मनापासून ग्रंथ वाचावा आणि खरा तृप्तीचा समाधानाचा अनुभव घ्यावा. इतर ग्रंथ आणि आध्यात्मिक ग्रंथ ह्याच्यामधला सुद्धा खूप फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. लगेच पुढल्या ओव्यांमध्ये 6 आणि 7 2 ओव्यांमध्ये समर्थांच्या लक्षात येतं की लोक म्हणतील वाचतो ना, आम्ही खूप वाचतो, पण काय वाचायचं ते पण आपल्याला ठरवता आलं पाहिजे.
म्हणून संतांचे अनुभव, संत ग्रंथातले अनुभव आहेत त्याचाच विचार आपल्याला करायचा. जसं मगाशी म्हटलं की दिवसभर आम्ही खूप चांगल्या सगळ्याच गोष्टी करतो की नेम असतो, नियम असतो, ते सगळं झाल्याशिवाय आम्ही टी व्ही लावतच नाही. सगळं झालंच पाहिजे, पण नंतर आम्ही टी व्ही लावतो. म्हणून ते आपल्याला सांगत आहे की काय करायला हवं, तर संतांचे ग्रंथ, पारमार्थिक ग्रंथ आणि बाकी सगळं. पारमार्थिक ग्रंथांनी ज्ञानवैराग्याचा अनुभव आपल्याला मिळणार आहे, खऱ्या अर्थाने भक्ती कळणार आहे. पण इतर जे ग्रंथ आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात काय काय फरक आहे ते पण समर्थांनी आपल्याला सांगितलं. ते म्हणतात की दोन्हीकडे तसं म्हटलं तर विचार आहेत, विचारप्रधान आहे. अगदी आपण ललित लेखन जरी विचारात घेतलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा कोण वाचतं मला कळतच नाही. ललित लेखनाचा जरी विचार आपण केला तर आपल्याला कळेल की कुठल्याही कथा, कादंबऱ्या काही असू दे विचार प्रदान करतातच. दोन्हीकडे आपल्याला विचार मिळेल. म्हणून तर आपण सिनेमा नाटकामध्ये एखाद्या कादंबरीमध्ये अडकतो, काय पुढे झालं आहे, काय पुढे झालं आहे, अगदी जागूनसुद्धा तो वाचतो. कारण आपल्याला उत्सुकता असते की या नायिकेचं पुढे काय झालेलं आहे. त्यामुळे दोन्हीकडे तसं म्हटलं तर विचारप्रधान गोष्ट असतेच, नो डाऊट. पण त्या सगळ्या ललित ग्रंथातल्या किंवा कथा कादंबरीतल्या, सिरियलमधल्या त्या सगळ्या घटनांचा, त्या सगळ्या विचारांचा आपल्या जीवनामध्ये त्या साकार व्हाव्यात असं नाही की आपण म्हणत. पण अध्यात्म ग्रंथामध्ये तिथे जे काही आपण वाचतो, तिथले जे काही विचार असतात ते आपल्याला जागू हवेत असं आपल्याला वाटतं. हा खूप मोठा फरक आहे. तिथे जे ऐकतो ते त्याच्या जीवनातलं किंवा तिच्या जीवनातल्या गोष्टी असतात, त्या आपण वाचतो, ऐकतो, गुंततो त्याच्यामध्ये. पुढे काय झालं असेल, पुढे काय झालं असेल असं पण आपल्याला वाटतं. अध्यात्म ग्रंथामधल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला स्वतःला लावून घ्यायच्या असतात आणि त्यामुळे हा मोठा फरक त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे संतांचा आग्रह आहे की अध्यात्म ग्रंथच वाचा, पारमार्थिक ग्रंथच वाचा, अन्य काही वाचू नका. अंतरंग बदलण्याचा जो परिणाम ज्या ठिकाणी होतो तेच वाचा. ललित साहित्य वाचून काही अंतरंगामध्ये उलट त्रासच होतो त्याचा, तर ते वाचू नका असं स्पष्ट सांगतात. अगदीच विचार केला तर असं होईल, समजा एखाद्या माणसाचं आपण चरित्र वाचलं की ज्यांनी आयुष्यभर खूप चांगलं काम केलं, सेवा कार्य केलं आहे, एखाद्या समाज कार्यकर्त्याचं चरित्र आपण वाचलं. आता ते वाचल्यानंतर स्वाभाविकच आपल्या मग फरक काय होईल, तर ते पुस्तक वाचल्यावर आपण फार तर अशा कार्याला देणगी देऊ, एवढा एक बदल होईल की अरे वा, ह्यांनी काम चांगलं केलं आहे, हे देणगी देऊ. अध्यात्म ग्रंथामध्ये आध्यात्मिक माणसाने जर अशा प्रकारचं हे वाचलं तर तो आणखीन एक पाऊल पुढे टाकेल, तर तो कार्य करायला मदतीला पण जाईल. पण एवढंच, त्याच्यातून आत्मज्ञानाकडे जाण्याची वाटचाल जी आहे ती एवढीच राहील की अरे अशा प्रकारचं सेवा कार्य करणारा जो आहे त्याच्यामध्ये पण ईश्वर आहे, अशी एक आपली मनाची अंतरंग बदल जो म्हणतो तो होतो. आणि म्हणून इतक्याच प्रमाणामध्ये याचा अर्थच असा आहे की ललित साहित्यातलं चांगलं कार्य करणाऱ्यांची चरित्र वाचायला हरकत नाही असं समर्थाला सुचवायचं आहे. अन्यथा बाकी अन्य वाचून पारमार्थिक ग्रंथच वाचावे. म्हणजे लोकमान्य टिळकांचं आता 1 ऑगस्ट आली आहे त्यामुळे आपल्याला आठवण येते, टिळकांचं चरित्र जरूर वाचलं पाहिजे, सावरकरांचं चरित्र जरूर वाचलं पाहिजे. कारण त्यांनी समाजाचं काम करता करता पारमार्थिक क्षेत्रात पण केलं आहे. गीतारसासारखा ग्रंथ, गीतेचा अभ्यास केल्याशिवाय काही लिहिता आला नाही आहे. त्यामुळे देशाचं, समाजाचं काम करून ज्यांनी केलं आहे त्याचे ग्रंथ जरूर वाचावे, त्याचा उपयोग नक्की होईल असं समर्थांना सुचवायचं आहे. त्यामुळे इतर ग्रंथ आणि पारमार्थिक ग्रंथ याच्यामधल्या पारमार्थिक अध्यात्म ग्रंथांचाच अभ्यास करावा असं ते आपल्याला सांगतात. पुढे त्यांनी म्हटलं की हां, मग एवढं सगळं झालं, हे कर, हे कर, हे कर असं 8व्या ओळीपर्यंत 7व्या ओळीपर्यंत सांगितलं. 8व्या ओळीमध्ये शिष्य असतो, मी मगाशी म्हटलं तसं की शिष्य थोडा हा हटके आहे, तो लगेच सांगतो आहे. तो म्हणतो की 8 ते 12मध्ये त्या शिष्यांनी आपली शंका लगेच सद्गुरूंना विचारली. तो म्हणाला, अहो तुम्ही सांगितलं ना, पहिल्या समासात सांगितलं की नाशिवंत जे ते मला देऊन टाक. आता मी तसं देऊन टाकलं आहे. नाशिवंत देणं म्हणजे काय असा प्रश्न त्याला विचारला नाही त्याचं संमत की तू नाशिवंत दिलास म्हणजे काय. आपल्याला सहज कळेल की आधी नाशिवंत देऊन टाकलं आहे म्हणजे काय केलं आहे. त्यामुळे तुम्ही मला सांगितलं ना, आता परत हे असलं काही कला सांगू, तुमच्या बोलण्यात काही बोलणं आहे का. एकदा सांगितलं नाशिवंत देऊन टाक, मी दिलं, आता पुन्हा हे कर ते कर कशा चालतं. आता एवढी साधना करायला सांगू नका. एवढी साधना करून करायचं काय. कारण इतर ग्रंथ वाचू नको, अध्यात्म ग्रंथ वाच, श्रवण कर, मनन कर, अंतरंग बदल कर, हे सगळं आता का सांगताय. नाशिवंत देऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होईल असं तुम्ही पहिल्या वेळेला सांगितलं. त्यामुळे तुमच्या बोलण्यात काही बोलणं नाही आहे. उगाच आपलं तुम्ही सांगताय काढायचा परत नवीन नवीन काहीतरी करायला सांगतो. आपल्या नातवंडांचं होतं, एवढी 5 गणितं कर मग मी तुला खाऊ देणार आहे. मग ती मी तो मराठीचा धडा वाच बरं का, तो धडा वाचताच की आजी तुझा संबंधच नाही आहे.
असं मुलं म्हटलं तर तसं तो शिष्य सांगेल तुमचं संबंधच नाही आहे. एकदा सांगतात मग ते करून झालं आहे. पहिलंच त्याग निरूपण सांगितलं आणि त्याग निरूपणाचा परिणाम पण सांगितला की या माया सगळी संपेल, ब्रह्मज्ञान होईल, आत्मज्ञान होईल. आणि आता हे काय चालवलं आहे, आता नाही आम्ही काही ऐकणार असं ते म्हणतात. आणि मग 8व्या ओळीमध्ये शिष्याने जर सद्गुरूला असं विचारलं की तुम्ही पारमार्थिक परमार्थ दर्शन तुला होईल असं सांगितलं होतं, तेव्हा सद्गुरू त्या शिष्याला म्हणत आहे, हे बघ नीट लक्ष देऊन ऐक, मी जे सांगितलं आहे त्याच्यात काहीच चूक नाही आहे. नाशिवंत जे जे आहे ते मला देऊन टाक म्हणजे तुला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. हे जे मी तुला पहिल्या समासात सांगितलं आहे त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे. पण तू म्हणतोय नाशिवंत मी तुम्हाला देऊन टाकलं तर अजून नाही दिलं सगळं तुम्हाला, असं ते सांगत आहेत की तू स्वतः सांगतो आहेस तर तू स्वतःला बाजूला ठेवून बाकी सगळं दिलं आहेस. असं देऊन कसं तू का अमरपट्टा घेऊन आलायस का, तू स्वतःला कुठे दिलंस असं ते सांगत आहेत. की नाशिवंत वस्तू म्हणजे काय, नाशिवंत देह आहे हा देह तू स्वतःला ठेवलास आणि बाकी सगळं नाशिवंत म्हणून देऊन टाकतोयस. पूर्ण स्वतःचा देह अमरपट्टा घेऊन नाही आलेला, त्यामुळे त्याचा उपयोग काय. तसं जर असेल तर नाशिवंत स्वतःला बाजूला ठेवून तू दिला आहेस म्हणाला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे तू स्वतःला तपास, मी सांगितलं आहे त्याच्यात काहीच खोट नाही आहे. सगळं नाशिवंत दिलंस की आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, हे मी जे सांगितलं आहे ते 100% खरं आहे. पण तू म्हणतोयस नाशिवंत दिलं आहेस आणि म्हणणारा तू नाशिवंतच आहेस ना, मग त्याला स्वतःला कोणी दिलं आहेस, तू स्वतः पंचमहाभूतांचंच आहेस म्हणजे नाशिवंतच आहेस. तुझं जे चंचल मन आहे, बुद्धी आहे, हे सगळं जे काही आहे ते पण अस्थिरच आहे. तो जो मीपणा तुझा आहे तो मीपणा पण सगळा देऊन टाकायला हवा, तो काही तू देत नाही आहेस. समजतोय अगदी मोठा की सगळं नाशिवंत तुम्हाला देऊन टाकलं आहे. स्वतःला वेगळंच ठेवून सगळं नाशिवंत तू कितीही दिलं असलंस तर समर्थ या शिष्याला स्पष्टपणानं म्हणतात तू पढत मूर्ख आहेस, शहाणा गाढव आहेस असं स्पष्ट सांगून टाकलेलं आहे. तर असं असल्यामुळे आता याच्यात पर्याय काय, म्हणून मग ते आपल्याला आता हळू शिष्याच्या लक्षात आलं की आपल्यातनं काहीतरी मोठीच चूक होते. प्रतिज्ञा करावी प्रमाण ऐसे बोलणे हा कोण, माझी प्रतिज्ञा चुकीची आहे असं बोलणारा शहाणा तू कोण, माझी प्रतिज्ञा बरोबरच आहे. सद्गुरू म्हटलं ना की ह्या सद्गुरू शिष्यांचं बोलणं जरा शिष्य ऐकून घेतो आहे आणि काहीतरी सद्गुरू सांगत आहेत ते आपलं खालमान घालून ऐकून घ्यायचं असं नाही आहे. तो शिष्य पण ठणकावून प्रश्न विचारतो आहे आणि त्याला उत्तर पण ते असं आपल्याला देतात. त्यामुळे प्रतिज्ञा करावी प्रमाण ऐसे बोलणे हा कोण, की माझी प्रतिज्ञा प्रमाण नाही आहे, तुम्ही सांगताय एक आणि करायला दुसरं, हे बोलणारा शहाणा तू कोण. नाशिवंत केले मदार्पण त्याहीमध्ये तो आला, मला सगळं अर्पण केलं आहेस म्हटलं आहेस तर तू पण त्यात आलास. सगळं तुझं मन, तुझी बुद्धी, तुझा अहंकार, ह्या सगळ्या गोष्टी तू मला अर्पण केल्यास का, तर नाही केल्यास. मला सगळ्याचं स्मरण आहे, माझं घर एक नाही, दुसरं कुठे आहे, तिसरं कुठे आहे, मुलं कुठे आहेत, बँक बॅलन्स किती आहे, सगळं 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 मला आठवत आहे. त्यात मी पूर्णपणे अडकलेलं आहे आणि तू काय सांगतोय सगळं नाशिवंत मी देऊन टाकलं आहे. तसं काही नाही होत. आपलं असं असतं, आपल्या अंतर्यामीसुद्धा 2 असतात. आपण म्हणतात 2 मनं असतात आपल्याला, एक मन आपल्याला एक सांगत असतं, दुसरं मन आपल्याला दुसरं सांगत असतं. ते इथे सांगताय की आपण लक्षात घ्यायचं की आपण जागेपणी असू दे किंवा स्वप्नावस्थेत असू दे, आपल्याला या अवस्थेमध्ये अगदी गाढ झोपेतसुद्धा असलो तरीसुद्धा आपल्या मनामधल्या गोष्टी मग जागा झाल्यावर आपल्याला कळतं. हे जसं आहे तसं दृश्याशी जो आपला जागेपणी व्यवहार असतो त्या व्यवहाराचा विचार केला तर हे सगळं नाशिवंत आहे. म्हणजे स्वप्न नाशिवंत, गाढ झोप झाल्यानंतर पुन्हा आपण जागे होतो तेव्हा गाढ झोपेचा जो अनुभव येतो तोही नाशिवंत. जागृत अवस्थेमध्ये आपण बोलतो आहे, चालतो आहे, खातो आहे, पितो आहे, बाहेर जातो आहे, पुन्हा येतो आहे, या सगळ्या गोष्टीसुद्धा नाशिवंत. क्रिया करणारा मी हाही नाशिवंत. असं सगळं तुला कळतं आहे आणि तू म्हणतो आहे सगळं देतो, पण हे नाही दिलंस. एवढ्या गोष्टी तू तुझ्या म्हणून ज्या आहेत त्या तुझ्याजवळ ठेवल्या आहेत, म्हणजे स्वला तू वगळला आहेस थोडक्यात. म्हणून त्यागाचं जे फळ आहे, त्यागाचं फळ आहे आत्मज्ञान होणं. ते त्यागाचं फळ तुला कसं मिळणार, तू स्वला जर स्वतःजवळच ठेवला आहेस तर तुला त्यागाचं फळ कसं मिळणार, सर्व दिलेस असं म्हणतो आहेस. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी आहे. या त्रिपुटीमधला ज्ञाता जो आहे, जाणणारा जो आहे, तो तू बाजूला ठेवला स्वतःला. असं झाल्यामुळे जसं असं ना, वस्तू देणारा, वस्तू घेणारा आणि ती वस्तू, देणारा असतो, घेणारा असतो आणि ती वस्तू असते, 3 गोष्टी असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 3 अंग असतातच.
या सगळ्यामध्ये जो देणारा घेणाऱ्यात एकदा जर विलीन झाला, म्हणजे देणारा आणि घेणारा वेगळा नाहीच आहे, मग त्या वस्तूची पण काही गोष्टच राहिली नाही. जोपर्यंत देणारा आणि घेणारा दोन आहे तोपर्यंत तिसरी वस्तू बरोबर आहे. पण आता देणारा घेणारा एकच आहे, तर वस्तूचा संबंधच नाही काही, आपोआपच तिन्ही गोष्टी बावळून जातील. तसं झालं आहे का? मग तू कसा काय मला सांगायला आलास की तुमचं प्रतिज्ञा प्रमाणच नाही, तुमची प्रतिज्ञा खोटीच आहे, तुम्ही म्हणालात पण असं काही आत्मज्ञान झालंच नाही, पुन्हा तुम्ही साधना करायला सांगतायत, या तुझ्या बोलण्याला काही अर्थच नाही असं ते सांगतायत. हे आपल्याला व्यवहारातलं कळतं. पण तरी देखील परमार्थात देणारा शिल्लकच राहता कामा नये. आपण परमेश्वराला काहीतरी देतो, एकीकडे म्हणतो आपण की भगवंताला आपण काय अर्पण करतो, पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणतो, ते सगळं त्याचंच आहे, त्याचंच त्याला आपण अर्पण करतो. इथे तर ते म्हणतात देणारा आणि घेणारा वेगळा राहायलाच नको, तेव्हा आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते असं म्हणतात. तू नाशिवंतामध्ये आलासी, आपण असे कार चोरीसी, नाशिवंतांमध्ये तू येतोस आणि तू स्वतःला का बरं चोरून ठेवलायस? स्वतःला समर्पित कर की बघ तुला आत्मज्ञानाची प्राप्ती होईलच होईल. म्हणजे सगळं काही देतो आहे आणि स्वला मात्र देत नाही आहे. ही जी काही आहे त्याला पारमार्थिक भाषेमध्ये अविद्या किंवा अज्ञान म्हणतात. सगळं देतो आहे पण स्वला देत नाही आहे. मीपणा जो आहे तो सगळा नाशिवंत आहे, त्या मीला सगळ्यांना देऊन टाकलं पाहिजे, पण ते जमत नाही. आणि ते जमत नाही त्याला समर्थ आत्ता म्हटलं तसं शहाणा गाढव म्हणत आहे, असा विचार त्यांनी आपल्याला करायचा. पुढे दोन प्रकारचे यासाठी गोष्टी कराव्या लागतात. निरास म्हणतात ना, ते दोन प्रकारचं करावं लागतं. म्हणजे काय, हे साधण्यासाठी काय करावं लागतं असं ते आपल्याला सांगतात की शून्यपणा असा एक पारमार्थिक ह्याच्यात असतं की एका मर्यादेपर्यंत आलो की तिथे काहीच राहत नाही. निरास शब्द त्याला वापरला आणि आपल्याला असं वाटतं की आता इथे जमलं आपल्याला, इथे आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. पण तिथे तसं नसतं, तिथून अजून पुढे जास्त. जसं आपण सत्वरजतमाच्या वेळेला पाहिलं होतं की सत्वगुणापर्यंत माणूस झाला, आम्ही अगदी सात्विकच होतो, आम्ही काही आमच्या मनात सुद्धा रजतमाचा विचार येत नाही. पण आपल्याला त्याच्याही पलीकडे जायचं आहे असं आपण सत्वगुणाच्या वेळेला पाहिलं. तसं आपल्याला इथे दिसेल की समर्थ या शिष्याला पढतमूर्ख म्हणतात आणि पुढे ते म्हणतात की काहीच उरलं नाही असं तू म्हणतो आहेस, की मी तुम्हाला सगळं दिलं, माझ्याजवळ काहीच उरलं नाही असं तू सांगतो आहेस. आणि त्यावर स्वामी म्हणतात की असं नाही आहे, हे बोलणं पण शिल्लक राहता कामा नये. माझ्याजवळ काहीच नाही आहे, मी सगळंच तुम्हाला दिलं आहे, हे बोलणं पण शिल्लक राहता कामा नये. म्हणजे मग तो देणारा वेगळा होणार नाही असं समर्थ शिष्याला समजून सांगतायत. काही असलं अजून तर ते पण देऊन टाकावं, म्हणजे मग काहीच उरणार नाही. आता तू मनाने ठरवलंस की ठीक आहे मी सुद्धा नाशिवंतच आहे, तर मीही तुम्हाला समर्पित झालं, आता काहीही उरलं नाही, काही नाही उरले असं जेव्हा होईल तर म्हणण्याची गरजच राहणार नाही. डबा रिकामाच आहे, तो रिकामा आहे, तर पुन्हा पुन्हा कशाला हलवून सांगायला हवं आहे, सांगायचीच गरज नाही आहे. तसं काही उरलं नाही हे सांगण्याची आवश्यकताच नाही. दृश्य काही उरलं नाही याचा अर्थच असा आहे की तिथे पोकळी तयार झालेली आहे. आता तिथपर्यंत आला आहे, कळलं आहे त्याला की सगळंच्या सगळं समर्पित केलेलं आहे, काही उरलं नाही अशी भावना झाली की ती जी की आहे त्याला शून्य जागा म्हणतात. अजून आत्मज्ञान झालेलं नाही आहे हां, पण कधी ती गाडी घसरेल्याचा काही भरोसा नाही ना. ते तिथंपर्यंत आला आहे की आता काही उरलं नाही, इथपर्यंत तो आलेला आहे. पण हे शून्य जे आहे ते ओलांडावं लागेल, तिथून पण पलीकडे जावं लागेल. म्हणजे अगदी आपल्या व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर आत्ता मी म्हटलं शून्य, काही उरलं नाही म्हणजे डबा रिकामा झाला. पण आपल्याला समाधानाचा डबा भरून हवा आहे ना, त्या समाधानाचा डबा भरून यासाठी ही शून्य अवस्था म्हणजे हे रिकामे पण आहे, त्याच्याही पलीकडे आपल्याला जायला पाहिजे. ब्रह्म भरून ही वाटी आण असं समर्थ सांगतात. त्याचा अर्थ आपल्याला तो कळेल की आता आपल्याला जमलं पाहिजे की तो रिकामा डबा नाही आहे, ते समाधानाने आनंदाने भरलेला डबा आहे. वस्तूने भरलेला डबा, रिकामा झालेला डबा आपल्याला कळतो. सगळं संपली वाटतं, साखर उद्या डैरावी हो सांगायला हवी आणायला असं म्हणू, कारण ती साखरेनीच आपल्याला पुन्हा तो डबा भरायचा आहे. आता आपल्याला तो रिकामा डबा झालेला आहे, तो समाधानाने भरायचा आहे. आमचे एक मेवणे होते, गमतीचा विषय आहे. तर ते एक दिवस काय झालं, आम्ही सगळे खूप जण त्यांच्याकडे बसलो होतो आणि मग आमच्या बहिणीने चहा केला, चहा सगळ्यात घेऊन आलो आणि खरं म्हणजे संपला होता हां चहा देऊन. आता एवढासा घोडभर करण्यासाठी कशाला, हे आपलं पाणी घेऊन असं छान अगदी स्टाईलमध्ये पित होते. आणि आमच्या कोणाच्या ते लक्षात आलं, सुधीची काय करताय असा विचार, कुठे काय चहा पितोय,
खरं म्हणजे सगळी ॲक्शन होते. नव्हताच चहा कपामध्ये, पण पाणी कपात घेऊन अगदी चहासारखं गरम असल्यासारखं पीत होते. मला हे सगळं वाचताना आठवण झाली की काय असतं हे रिकामं म्हणजे काय, तर शून्य. तर शून्य हे समाधानाने भरायचं आहे. चहा प्यायल्याचं समाधान घेतलं त्यांनी. तुम्हा आम्हाला कळू नये म्हणून चहा प्यायल्याचं समाधान घेतलेलं, तसं हा डबा समाधानाने भरला पाहिजे. रिकामा मी झालो आहे असं तो सांगतो. आता दृश्य काही उरलं नाही, सगळं भगवंता तुला अर्पण केलं आहे, समर्पित करून टाकलेलं, आता काही उरलं नाही. ही शून्य अवस्था आहे. आणि या शून्याला ओलांडलं की मग स्वरूपदर्शनाचा अनुभव आपल्याला येणार आहे. इथे शून्याचा निराश झाला याचा अर्थ आपल्याला अंतरात्मा काय आहे तो कळला असं होईल. याला साधक अवस्था संपून सिद्धावस्था प्राप्त झाली असा त्याचा अर्थ होईल. तर आता ही जी काही आहे ना जागा ती फार अवघड आहे. शून्यावस्थेपर्यंत एक वेळ श्रवण मनन निधिध्यासन होईल, संत सत्पुरुषांचा सहवास मिळेल, सगळं होईल. परंतु ह्या शून्यावस्थेच्या वेळेला दोन गोष्टी महत्त्वाच्या घडतात. एक तर हे जे पंचमहाभूतं मन बुद्धी अहंकार मी वगैरे वगैरे या सगळ्या अष्टधा प्रकृती या सगळ्या दृश्य गोष्टींचा निराश केलेला असतो. पण तरी देखील जरा जरी थोडंसं जरी काहीतरी दिसलं की पुन्हा आपण त्याच्यात अडकतो. नाही आता काढलंच आहे तिकीट तर जाणार आहे. खरं म्हणजे मी ठरवलं होतं की आता नाही जायचं नाटकाला, पण आता जाऊ दे, मैत्रिणीचं मन मोडत नाही, एकदा तरी जाऊ, अशा प्रकारचा विचार केला जातो. दुसरं अविद्येचा निराश म्हणजे पराप्रकृतीचा अविद्येचा निराश होतो. मगाशी जे मी अज्ञान आणि अविद्या म्हटलं त्या अविद्येचा अज्ञानाचा निराश होतो. अविद्या काय आहे तर आपल्याला हे नाशिवंत आहे ते सगळं जायला पाहिजे हे कळतं आहे, पण तरी देखील मन वळत अजून कळलेलं ठसत नाही आहे. त्यावेळेचं जे आपलं अज्ञान आहे, मला सगळं कळलं आहे, माझा सगळा देऊन झाला आहे, अगदी पूर्ण सगळ्या नाशिवंत गोष्टी मी दिल्या आहेत असं जे होतं आणि प्रत्यक्षात मात्र स्वला बाजूला ठेवलं होतं, हे जे की अज्ञान आहे, ही जी काही अविद्या आहे तिचा आपण निराश करावा लागतो. सगळ्या दुष्ट गोष्टींचा निराश करावा लागतो. ते झालं की मग आपल्याला समर्थ म्हणतात की ह्या शून्यावस्थेतून पलीकडे जाता येईल. म्हणजे इथे आपल्याला एक दृश्य गोष्टींचा म्हणजे का बंधनात आपण अडकतो, दृश्य गोष्टींच्या बंधनात आपण अडकतो. जायचं आहे आपल्याला मोक्षाकडे, आत्मज्ञानाकडे, पण या मोक्ष आणि बंधनामध्ये नेमकं काय होतं, का बरं असं त्या बंधनामध्ये म्हणजे एक पराधीनतेची अवस्था असते ना की पुन्हा पुन्हा का आपण अडकतो, असं का पराभूत होतो, पुन्हा का या दृश्य जगाचा आपल्याला मोह होतो. तर हे जे की बंधन आहे, दृश्य जगाचं बंधन आहे, ते बंधन आणि आपल्याला हवा असणारा मोक्ष याच्यामधला जर आपण फरक पाहिला तर ह्या दृश्य गोष्टीचा प्रभाव आपल्यावर जास्त होतो. म्हणून या शून्यावस्थेच्या पलीकडे जायचा जो आहे ना तो टप्पा लहान आहे. एका टप्प्यातच आपण आत्मज्ञानाकडे जाणार आहोत, पण त्या टप्प्याशी गेल्यावर आपली फार मोठी परीक्षा असते. म्हणजे जसं सांगतात ना की हिमालयात साधू पुरुष आहे, एवढी मोठी साधना केली आहे, आता आत्मज्ञानाच्या प्राप्तीला काय, पण तिथे झोपडी बांधली, ती माझी झोपडी, मग मला गाय हवी, मग मला रोज दूध हवं, मग दुपार झालं की म्हणजे इकडला प्रपंच सोडला आणि ते प्रपंच सुरू केला, असं जे होतं त्याचा आपल्याला आठवण होईल की ही जी काही दृश्य जगामधला इतका प्रभाव आहे ना की त्या बंधनामध्ये आपण अडकतो. म्हणून या दोघांमधला फरक 3 ओव्यांमध्ये समर्थाने आपल्याला सांगितला. ते म्हणतात खरं म्हणजे या ज्या मोक्षाच्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीकडे जाण्याचा हा मार्ग जो आपल्याला सद्गुरू कृपेने प्राप्त झालेला आहे तो खरा अत्यंत आनंदाचा प्रांत आहे. खऱ्या आनंदाचा प्रांत तो आहे. पण आपलं अल्पज्ञान आहे, अल्पजीवन आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला त्या अल्पसुखाच्या वाटत आहेत, त्याच खऱ्या वाटत आहेत आणि म्हणून पुन्हा आपण या दृश्य जगामधल्या गोष्टीत अडकतो. दृश्य गोष्टीत अडकण्याचं कारण ते आहे की खरं म्हणजे तिथला जो आनंद आहे तो शाश्वत नाही आहे हे कळलं आहे, पण तरी देखील त्या आनंदाचा मोह होतो आणि त्या बंधनात आपण अडकतो. मोक्षामध्ये कसं असतं की इकडे सगळं काय म्हणायचं आनंद मिळवण्याच्या ज्या गोष्टी आहेत, हव्यास आहे, थोडासा काही ध्यास आहे, यांनी आठवण केली म्हणून आपण गेलो आहे, मग हे पण करून बघू ते पण करून बघू, असे जे काही हव्यास आहेत हे सगळे त्या बाजूला आहेत, बंधनाच्या बाजूला आहेत. हे सगळं मोक्षाच्या बाजूला काही नाही, कुठे काही अडकायचा प्रश्नच नाही, सगळीकडे आनंद असाच त्याचा अर्थ आहे. पुन्हा इकडे अपूर्णता आहे, बंधनाकडे अपूर्णता आहे, नाशिवंतपण आहे, इकडे मात्र मोक्षाच्या ठिकाणी संपूर्णपणानं अविनाशीपण आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला एकमेवा द्वितीय असं जे काही अनुभवता येतं की ह्याच्यापेक्षा वेगळं नाहीच, तसा अनुभव मोक्षाच्या ठिकाणी मिळतो. पण परत या दृश्य जगातल्या बंधनामध्ये अडकतो.
जसं जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये पाहिलं तिथले जे आपले अनुभव असतात त्या अनुभवाने पुन्हा म्हणजे माहीत असतं आपल्याला की स्वप्न आहे, खोटं आहे, तरी देखील त्या स्वप्नामध्ये जे काही आपण पाहिलेलं असतं ते आपल्याला दिवसभर आठवतं, जर का ते भीतीदायक असेल. अशा प्रकारचं. किंवा असं पण होतं की एखादं पहाटे स्वप्न पडलं आहे आणि काही आनंदाचं सुखाचं पडलं आहे तर तेही आपल्याला आठवतं. आणि बरं पहाटेचे स्वप्न खरी ठरतात बरं का. म्हणजे त्या स्वप्नात बघितलेल्या गोष्टींच्या पण मध्ये आम्ही अडकतो. अशा अडकण्याच्या गोष्टी, बंधनात येण्यासाठी गोष्टी या खूपच आपल्याला आहेत. इथे मात्र कसं आहे, मोक्षाच्या ठिकाणी तुर्यावस्था असते, म्हणजे चौथ्या अवस्थेकडे पोचलेलं असतो. त्यामुळे ह्या जागृतीतल्या, सुषुप्तीतल्या, गाढ झोपेतल्या कशातल्या अनुभवांकडे हा मोक्षाकडे जाणारा पाहतच नाही, तो मोक्षाकडे जातो. दुसरं असं की आणखीन या बंधनात अडकण्यासाठी देश काल वस्तू पण असतात. सगळ्या मैत्रिणी कुठेतरी ट्रिपला जातात म्हटलं आपल्याला जावंसं वाटतं. हे सगळं आपल्याला बंधनात दृश्य जगात अडकायला पुरेसं असतं. पण इकडे मोक्षाच्या बाजूला अशा तिकडे सगळ्याचा लोप जायला असो. इथेच माझा हरी, मला इथेच आनंद मिळतो असं तर सहजपणानं म्हणतो. म्हणजे जायला मिळत नाही आहे म्हणून म्हणणं वेगळं, हां खरा आनंद मिळाला पाहिजे. नाही तर आम्ही पण म्हणतो की मला मुळीच युरोप टूरला जायचं नाही, तर त्याची गोष्ट वेगळी आहे, का जायचं नाही त्याची कारणं वेगळी आहेत. तसा अर्थ नाही त्याचा. खरोखरच इथेच तो अनुभव मला घेता येऊ शकतो का. म्हणून मग जनाबाईला सगळी मंडळी जात आहेत वारीला आणि मग तिला जावंसं वाटतं आहे तर ती म्हणजे मला पांडुरंग इथे पण दर्शन देईल, असा जो तिचा हे आहे तो आपल्याला अर्थ कळतो की खरोखर मोक्षाची ज्याची आत्मज्ञानाची तयारी ज्याची झालेली आहे त्याला तो कुठेही बंधनात अडकण्याचा असा प्रश्नच येत नाही. देश काल वस्तू कुठल्याच बंधनात ते अडकत नाही, सगळ्याचा लोप झालेला असतो. स्वतःचं साक्षात ज्ञान, स्वचं साक्षात ज्ञान जे आहे ते ह्या मोक्षाच्याकडे जाणाऱ्याला होतं. आणि इकडे मात्र स्वतः व्यतिरिक्त इतर सगळ्या अनंत गोष्टींचं ज्ञान असतं आणि तिथे तिथे अडकायला होतं. त्यामुळे जाता जाता समर्थाने 3 ओव्यांमध्ये हा दृश्याचा प्रभाव फार मोठा आहे. तू किती जरी म्हटलंस मी सगळं नाशिवंत देऊन टाकलं आहे वगैरे, तरी देखील त्या दृश्याच्या प्रभावात तू अडकतोस. दृश्य जगाचं ज्ञान आपल्याला इंद्रियांच्या मार्फत होतंच, आत्म्याचं ज्ञान मात्र इंद्रियांच्या मार्फत होऊ शकत नाही. कितीही म्हणजे एकीकडे श्रवण मनन करायला सांगितलं आहे, बरोबर आहे, मनाची तयारी करायला सांगितलं आहे, बुद्धी एकाग्र करायला सांगितलं आहे, निश्चल मन करायला सांगितलं आहे, ते सगळं बरोबर आहे. तरी देखील ही सगळी जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांची शक्ती आत्मज्ञान देण्यासाठी पुरेशी नाही. त्याच्यासाठी आणखीन काहीतरी अतिंद्रिय शक्ती लागते. मागच्या वेळेस पण बोलताना आपण म्हटलं होतं अर्जुनासारखा बुद्धिमान असणाराला सुद्धा भगवंताने जेव्हा आपलं स्वरूप दाखवलं त्या स्वरूपाच्या वेळेला त्याला दिव्यदृष्टी द्यावी लागली की तुला तुझ्या या चर्मचक्षुनी हे दिसणार नाही, सोसणार नाही, झेपणार नाही, तुला मी दिव्यदृष्टी देतो. तरीही अर्जुनाला ते सगळं बघितलं तर मला नको, तू आपला नेहमीसारखा सगळं रूपातच ये, नाही आहे मला भगवत, अशी अर्जुनासारख्याची सुद्धा स्थिती आहे. तर इथे तर प्रश्नच नाही आहे. त्यामुळे ते सांगतायत आपल्याला की इंद्रियांमार्फत हे ज्ञान होण्यासारखं नाही. मनबुद्धीमध्ये किती जरी आपण तयारी केली तर या सगळ्या इंद्रियांना आपापलं काम करायला जी शक्ती लागते त्या शक्तीला ओळखायचं आहे आपल्याला. ती आत्म्याची शक्ती आहे आणि ती शक्ती ओळखायला इंद्रियांची शक्ती पुरेशी नाही आहे. दिसत नसला तरी तो आत्मा आहे एवढंच फक्त आपल्याला त्या आत्म्याबद्दल म्हणता येईल की मी जिवंत आहे, मी बोलते आहे, तुम्ही ऐकता आहात, आपण सगळे जिवंत आहोत, एवढंच आपण त्या आत्म्याबद्दलचं वर्णन करू शकू. आत्मा म्हणजे काय ते नाही दाखवू शकणार, त्याची खूण काय तर आम्ही जिवंत आहोत एवढंच आपल्याला कळेल. पण जो या दृश्य जगात असा अडकतो आहे त्याचं काय होतं तर त्याचा एका शब्दात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात, नवे नवे जन्म घेऊन यावं लागतं. ते यायला नको आहे म्हणून आपल्याला या आत्मज्ञानाकडे जायचं आहे. या दृश्य जगातून खरं सुखप्राप्ती होणार नाही, या दृश्य जगात आपल्याला अडकायचं नाही आहे. त्या अडकण्यातून ज्या वासना आपल्याला होतील त्या वासनामुळे पुन्हा जाणं येणं सुरू होईल. म्हणून पुन्हा पुन्हा समर्थ शिष्याला सांगतायत की याच्यात तू अडकू नको. यावर शिष्याला आणखीन एक शंका घेतली. म्हणजे आता एका शंकेचं निरसन झालं की म्हटलं त्याग तो केला आहे, मग त्याचं उत्तर ते दिलं की नाही, मी दिलेला शब्द बरोबरच आहे, तू स्वचा त्याग केला नाहीस, अजून देखील स्वतःचं मन बुद्धी सगळं स्वतःजवळ ठेवल्यास. आता त्या शिष्याला हे पण कळलं. तरी देखील आता शिष्याला आणखीन एक शंका घेतली. तो म्हणतो जगामध्ये सर्वसामान्य माणसं, साधू संत महानुभाव हे पण सगळे पंचमहाभूतात्मकच आहेत ना, त्यांचे पण देह आहे, त्यांचे पण सगळं पृथ्वी आकाश वायू ते सगळं त्यांच्याजवळ आहे. किंवा ती मंडळीसुद्धा पाषाणाच्या मूर्तीची पूजा करतात ना,
देवाची उपासना करतात, भगवंताची उपासना करतात. अगदी रामकृष्णसुद्धा कालीमातेची उपासना ते करतच होते. रामाची उपासना करायला आम्हाला समोर रामाची मूर्ती लागतेच. मग असं सगळं यांनाही हे सगळे महानुभाव तुम्ही म्हणताय, संत म्हणतात, हे पण सगळं असं सगळं करत होते. नाथसुद्धा रोज पूजा करत होते. तुकाराम महाराजसुद्धा पांडुरंगाचे ध्यान करत होते. मग हे सगळं करतात. मग हे पण जन्ममृत्यूच्या चक्रात कसं काय अडकत नाही? ते पण पंचमहाभूतांचेच आहेत. साधू संत अवतारी पुरुष जे आहेत ते पण मूर्ती पूजा करतातच आहेत, पंचमहाभूतांचीच पूजा करतायत. मग ती मूर्ती धातूची आहे म्हणजे पंचमहाभूताची आहे हे असं, किंवा मातीची असेल, आपण गणेशाच्या मूर्तीची पूजा करतो, मातीची असेल, चांदीची असेल, कुठली का असेल, आपण मूर्तीची पूजा करतो आहे. त्यामुळे हे पण सगळे पंचमहाभूतात्मक गोष्टीचीच पूजा करतात. मग त्यांनासुद्धा स्वाभाविकच ह्या पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकायला लागेल, कारण यांची पूजा पण अशीच आहे. आता याही शंकेचं निरसन समर्थ करणार आहे. ते म्हणतात शिष्याची शंका ऐकली आणि खरं तर या शंकेनंतर सद्गुरूंचं थोडं समाधान झालं आहे. ते म्हणाले, बा छान शंका विचारली असतात ना, प्रश्न विचारले की काही वेळेला एखाद्या शिष्याने छान प्रश्न विचारला की ते उत्तर देणार की वा वा प्रश्न छान आहे. आणि तसं समर्थ पण म्हणाले की मला बरं वाटलं की तो शिष्या चांगला प्रश्न विचारलात. आता या संवादातून नक्की आपल्या शिष्याला स्वस्वरूपाचा अनुभव येईल असं समर्थाला पण वाटलं. जो प्रश्न विचारला आहे की खरंच या संतांकडे जायला सांगताय आणि ते पण पूजा करतात, ते पण उपासना करतात. बरं, ज्याची पूजा करतात तो पण मातीचा किंवा चांदीचा किंवा काय असेल असाच असतो. पंचमहाभूताचीच पूजा करतात, ते स्वतः पण पंचमहाभूत असणारेच आहेत. मग असे ते पण हे आहेत, नाशिवंत आहेत. जे पूजा ज्याची करायची ते पण सगळं नाशिवंत आहे. आणि तरी तुम्ही असं म्हणताय म्हणजे काय? तर ही शंका विचारल्यावर त्यांनी म्हटलं की आता याला स्वस्वरूपाचा अनुभव नक्की आहे. जी शंका विचारली आपल्याला पण जरा हे वाटणार आहे, वा अशा शंकेला काय बरं समर्थाने उत्तर दिलं असेल. तर ते ह्या संवादात सांगतायत, गुरूंचं सांगणं आणि शिष्याचं श्रवण दोघांचं चिंतन पण झालं पाहिजे. याच्यातून आपल्याला आत्मस्वरूप आणि अनुसंधान या दोन्ही गोष्टी कळणार आहेत. मोठ्या गोड शब्दात समर्थ बोलणार आहेत. गोड शब्दात नाही तर समर्थ हातात काठी घेतलेले शिक्षक आहेत खरं म्हणजे, पण आता सद्गुरू मोठ्या प्रेमाने गोड शब्दात म्हणाले. दृष्टीमध्ये पण अत्यंत प्रेम आहे, शब्दामध्ये पण अत्यंत माधुर्य आहे. हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि मग पुढे सद्गुरू 25व्या वेळी सांगतात की स्थूल देह जरी पडला, हा जो पंचमहाभूतांचा देह तो म्हणतोय, हा जरी पडला तरी सूक्ष्म देह जिवंत असतो. आता स्थूल सूक्ष्ममधला फरक आपल्याला माहिती आहे. सूक्ष्म देह म्हणजे आपल्या इच्छा, आपल्या वासना, त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्या पंचमहाभूतांचा देह पडला तरी पुन्हा येण्यासाठी या पंचमहाभूतांचा देह पडला आहे म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही आहे. वासनेमुळे पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे. म्हणजे सूक्ष्म देहामुळे आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे. बरं, असं नाही आहे की याच जन्मातल्याच वासना असते. अनेक जन्मांतल्या वासना राहिलेल्या, ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या वासनांचा साठा आपल्याजवळ असतो आणि त्याच्यासाठी त्या वासना पूर्ण होण्यासाठी पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण म्हणजे अज्ञानाचा देह, या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यायलाच हवा. आता चौथा जो महाकारण देह आहे तो मात्र ज्ञानाचा देह आहे. याचा अर्थ असा की वासनाच शिल्लक राहत नाही, कारणदेहात राहतो. कारणदेहापर्यंत म्हणजे तो अज्ञानाचाच देह आहे. त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह याचा विचार करताना आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे, कारण ते अज्ञानाचं आहे. महाकारण देह मात्र ज्ञानाच्या कक्षेत आहे. म्हणजे अज्ञानामध्ये मी देह आहे ही पक्की भावना असते आणि महाकारण देह ज्ञानाचा आहे, तिथे मी देह आहे पूर्ण विस्मरण झालेलं असतं. असं जेव्हा घडतं, आता पूर्ण विस्मरण झालेलं असतं ही गोष्ट आपण देहधारी आणि या सगळ्या जगामध्ये अडकलेली मंडळी आहोत. त्यामुळे देहाचं विस्मरण ही गोष्ट थोडीशी आपल्याला अवघड वाटते. देहाचं विस्मरण होतं म्हणजे काय? तर ह्या देह टिकवण्यासाठी आपले सगळे प्रयत्न असतात. कोणालाच आपल्याला असं देह टाकणं हे परवडणारी गोष्ट नाही आहे. त्यामुळे देहाबद्दल विस्मरण हे आपल्याला जमणारी गोष्ट नाही. पण समर्थ आपल्याला सांगणार आहेत की आत्मस्वरूपाचा विचार करायचा म्हणजे देहाला विसरायचं. आपण फार जुन्यातली उदाहरणं न घेता अलीकडली उदाहरणं जी परिचित आपल्याला त्याचं फक्त स्मरण करूया की देहाचा विसर म्हणजे काय?
आता आपल्याकडे छोट्या मोठ्या शारीरिक जे काही आपल्याला सर्जरी करतो त्यावेळेला ॲनेस्थेशिया द्यावा लागतो आणि तिथे तिथे आपल्याला दुःख होणार नाही असं डॉक्टर आपल्याला सांगतात आणि मग सर्जरी कुठल्या भागाची करतात. हे आपलं सामान्यांचं झालं, कारण आपण देह विसरत नाही. पण देह विसरणारे जे असतात, गोळवलकर गुरुजींचं पाठीवरती आतलं गळू झालं होतं आणि ऑपरेशन करायचं होतं, तर त्यावेळेला गुरुजींनी विचारलं किती वेळ लागेल, तर ते म्हणाले अर्धा तास लागेल. मी 1 तास तिथला माझं काढूनच घेतो भाव, करा तुम्ही बिंदास. आणि अनेस्थेशिया न देता त्यांचं ऑपरेशन डॉक्टरांनी केलं. तिथल्या वेदना त्यांना होतच नव्हत्या, कारण त्यांनी तिथला स्वतःचं जे देह म्हणून भाव होता तोच काढून घेतला. आता ही काही सामान्यांची गोष्ट नाहीच आहे. हा जो काही मी देह आहे हे विसरलास की तुला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. तर तुझं जे काही संत महानुभाव सद्गुरू ही मंडळी स्वतः पंचमहाभूतांचंच देह आहे आणि देहात त्याच पंचमहाभूतांच्याच गोष्टींची पूजा करताय असा जो तो प्रश्न विचारला आहे, त्याच्यामधला मी देह आहे हा भाव काढून टाकलास की मग तुझं अज्ञान नाहीसं होईल. आणि मग तिथे आपल्याला आता तिथे तरी आणखी एक छान गोड सोपा शब्द वापरला आहे, असं अज्ञान नाहीसं व्हायला भक्तीचा उपयोग होतो. म्हणजे फक्त योगशास्त्राचा उपयोग होत नाही आहे. आता तुम्ही सगळे योग ज्ञान करणारे जाणणारे आहात, त्यामुळे योगाचा उपयोग नक्कीच होतो. जसं गोळवलकर गुरुजींचंच उदाहरण देतात. एकदा गोळवलकर गुरुजी आणि चिन्मयानंद दोघंजणं एका ठिकाणी गेले होते आणि सकाळी सकाळी दोघंजणं आपापल्या व्यायामासाठी म्हणून असतील आणि चिन्मयानंदांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की मी सागर किनारी आम्ही फिरत होतो, फेरी मारत होतो आणि एका कुटीमध्ये मी पाहिलं होतं गोळवलकर गुरुजी योग साधनेला बसले होते आणि पद्मासनातले गुरुजी 1 फूट वरती होते. म्हणजे ही जी काही योग साधना आहे ती काही आपण सामान्य माणूस विचार पण करू शकत नाही. देहबुद्धी काढून घेणं म्हणजे काय आहे ते आपल्या लक्षात येईल. आणि पुन्हा समर्थ आपल्याला सोपा शब्द सांगतात की आता या सगळ्या 3ही प्रकारच्या म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह याबद्दलचं सगळं अज्ञान दूर होणं आणि महाकारण देह जो आहे ज्ञानाचा जो आहे त्याचा फक्त विचार करणं, हे सगळं जमायला भक्तीच्या मार्गाने जमेल. इथे योगाच्या मार्गाने जमेल असं सांगितलं नाही. खरं तर योग साधना ही अध्यात्मच आहे त्याच्यामध्ये असं दिसेल आपल्याला. मग ही आत्मस्मृती ठेवण्यासाठी काय करावं लागेल, भक्तीचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचा, तर तिथे आपल्याला ते सांगितलं मी भगवंताचा आहे. भक्तीचा अभ्यास करायचा म्हणजे मी त्याचा आहे असं सगळं सोपून द्यायचं. आपल्याकडे व्यवहारात असतं की नाही की डॉक्टरची बायको असते ती बिलकुलच काही नाही, कॉमर्समधली सुद्धा शिकलेली असते पण तिला डॉक्टरीन म्हणतात. ती काय डॉक्टर आहे का, पण त्याची पत्नी आहे म्हणून ती डॉक्टरीन, वकिलाची पत्नी वकिलीन बाई. आता काय त्यांच्या डिग्रीचा यांच्या ज्ञानाशी काही संबंध नाही आहे, पण ते जसं होतं तसं मी भगवंताचा आहे म्हणजे काय होईल, तो भगवंत होईल. डॉक्टरची बायको डॉक्टरी, वकिलाची बायको वकिली, तसं मी भगवंताचा आहे म्हटलं की मी भगवंत. अशा प्रकारचा विचार आपल्याला समर्थ सांगतात की तसं करायचं की ते जर अनुसंधान ठेवलं, असा विचार केला की मी भगवंताचा आहे आणि त्या अनुसंधानात राहिलं की त्या मार्गाने म्हणजे ह्या भक्तीच्या मार्गाने खरोखरच आत्मज्ञानाची प्राप्ती ती सिद्धता होईल. या आत्मज्ञानाच्या स्वरूपज्ञानाच्या गोष्टी म्हणजे भक्तीच आहे. त्याला भक्ती म्हणा, ईश्वरप्राप्ती म्हणा, ईश्वराचं अखंड स्मरण म्हणा, काही म्हणा. थोडक्यात देहबुद्धीचं विस्मरण झाल्याखेरीज हे काही जमणार नाही. आमचं सगळं लक्ष देहाकडे आमच्या असतं आणि त्यामुळे देहबुद्धीचा विसर पाडणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. पण हीच भक्ती आपल्याला ईश्वराचं अखंड स्मरण करून द्यायला हीच देहबुद्धी आपल्याला उपयोगी पडेल. म्हणजे हळूहळू या देहाकडून आत्मबुद्धीकडे कसं जायचं. देह असल्याशिवाय तर नाही ना, बाकी कोणालाच हे शक्य नाही आहे. तुम्हाला माणसाचा देह मिळाला आहे त्यामुळे देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जायचं आहे. कुठल्याही जीवाला आत्मबुद्धीकडे जायला मिळेल असं नाही म्हटलं त्यांनी. माणसाला जी देहबुद्धी आहे ती देहबुद्धी बाजूला करून आत्मबुद्धीकडे जाता येईल. ईश्वरामध्ये पूर्णपणानं विलीन होणे. म्हणजे राम होऊन गेलो, रामाकडे गेलो आणि राम होऊन गेलो असं जे वर्णन आहे तसं आपल्याला होईल. त्याला भक्ती म्हणतात. म्हणजे इतकं अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे ईश्वराशी. म्हणजे ईश्वराच्या चरणाशी गेलं की मी ईश्वर आहे, मी ब्रह्म आहे असं ज्ञानी किंवा आत्मज्ञानी माणसाला अनुभव येतो. त्याला म्हणायचं. आता असं
भक्ताच्या अंतरामध्ये किंवा भक्ताच्या हृदयामध्ये सतत त्याचं अनुसंधान असलं तरच त्याला हा अनुभव येईल. मनच देऊन टाकलं आहे त्याला, भगवंताला, तरच याचा अनुभव येईल आत्मज्ञान हे असं. आणि मग समर्थ तर म्हणतात की अहो असा जर अनुभव आला ना तर ते आत्मज्ञानच भक्ताच्या मागे लागेल. मी येतो तुला म्हणून. आत्मज्ञान मिळवायचं आहे भक्ताला, पण आत्मज्ञानच म्हणेल की मी तुझ्याकडे येतो, असं घडेल असं स्पष्टपणाने सांगतात. ही मोठी गंमतच वाटते आपल्याला की असं कसं होईल. तर याचं कारण तेच आहे. महाकारण देह म्हणजे ज्ञानाच्या कक्षेमध्ये जर आपण आलो तर खऱ्या अर्थाने आत्मस्मृती आपल्याला येते. आत्मज्ञान होतं म्हणजे काय, तर ती आत्मस्मृती, आत्मा काय आहे ते आपल्याला कळतं आणि देहबुद्धीचा विसर पडतो. याच्यामध्ये आपल्याला सगळे शब्द आपल्याला परिचयाचे आहे. या अज्ञानामध्ये स्थूल सूक्ष्म कारण ह्याच्यामध्ये अज्ञान आहे, त्यामुळे तिथे द्वैत आहे. महाकारण देहामध्ये ईश्वरप्राप्ती झाल्यावर तिथे अद्वैत साधतं असं कळतं. म्हणजे अज्ञान आहे म्हणजे मी देह आहे, आणि ज्ञान आहे म्हणजे मी देह नाही, मी आत्मा आहे. अशा प्रकारचं सहजपणानं जो अनुभव आहे तो ते आपल्याला सांगतात. आता दृश्य जग जे आहे ते संपवून टाकू शकलो. आता संपवून टाकायचं म्हणजे काय, ते काय आपल्या हातात आहे का. दृश्य जगातच आपल्याला राहायचं आहे, तर त्याचं स्मरण न करणं. जे आहे त्याच्यातच राहायचं आहे, बरोबरच आहे, दृश्य जगातच राहायचं आहे. खात्रीनं आपल्याला दृश्य जगामध्ये जो कोण अडकलो आहे तोपर्यंत खात्रीनं आपल्याला जन्ममरणाच्या चक्रात यायचंच आहे. जोपर्यंत हा मी देह आहे आणि या दृश्य जगातल्या ह्याच्यात मी वावरतो आहे आणि तेच मला खरं वाटतं आहे, तोपर्यंत पुन्हा जन्ममरण आहेच. जेव्हा ज्ञानाची अवस्था प्राप्त होईल त्यावेळेला, म्हणजे जिला तुझी अवस्था म्हणतो आहे, महाकारण देह म्हणतो आहे, ज्ञानाची अवस्था म्हणतो आहे, त्यावेळेला जे अंतःकरण मन बुद्धी शुद्ध होईल, ईश्वरमय होईल, अद्वैत साधेल, त्यावेळेला आपल्याला या सगळ्याचे म्हणजे त्या आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. म्हणजे मी संपेल, मी संपला की होय. मी काय शब्द वापरले त्यालाच उन्मनी अवस्था म्हटल्या. परवा आपण दत्ताच्या आरतीची हे पाहिली होती की ती उन्मनी अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. हेच भक्तीचं फळ आहे असं समर्थ सांगतात. जन्ममरण संपणं हेच भक्तीचं फळ आहे. येणं जाणंच संपून गेलं पाहिजे. म्हणजे मी भगवंताचा आहे हे अनुसंधान राहिलं पाहिजे. आपल्याला अनुसंधान कसलं असतं, आपल्या देहाच्या किंवा आपल्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्याचं अनुसंधान आपल्याला असतं. आणि इथे ते सांगतात की सतत आपल्याला त्याचं अनुसंधान असलं पाहिजे. मी तूच आहेस ही आपली तदाकार वृत्ती झाली पाहिजे. भगवंताच्यामध्ये आणि माझ्यात फरकच नाही. मग आपल्याला आत्मा अनात्मा काय तो समजतो. भक्तीच्या मार्गानं हे असं निष्काम असणारं प्रेम आपल्याला साधतं आणि आत्मस्वरूप म्हणजे जो ईश्वर आहे तो आपल्याला प्राप्त होतो. त्या ईश्वराचं स्मरण अखंड आपल्याला राहावं ही खरी भक्ती आहे. म्हणजे थोडक्यात इथे आपल्याला ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे असं सांगितलं बरं का. भक्तीच्या मार्गानेच जायला सांगितलं. ज्ञानप्राप्ती व्हायला हवं असेल तर या मार्गाने जायला सांगतं आहे. ज्ञानी पुरुषाला मी ब्रह्म आहे हा जो काही अनुभव येतो तो भक्तीच्याच मार्गाने येईल असं खात्रीपूर्वक सांगितलं. भक्ताच्या अंतरी म्हणजे भक्ताच्या हृदय सिंहासनावर तो भगवंत आहेच. भक्त आणि ईश्वर एकच आहे हा जो अनुभव आहे तो भक्तीच्याच मार्गाने येतो आहे असं ते आपल्याला सांगतात. एका अर्थाने ही भक्ती म्हणजे ज्ञानाची जननी आहे. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग असं सगळे समर्थांनी आपल्याला सांगितले. पण आज आपल्याला काही साधनेचं महत्त्व सांगताना सांगताय की ज्ञानाची जननी भक्ती आहे. भक्ती मोठी आहे आणि हे पण माहिती आहे की भक्ती आली की ज्ञान आपोआपच येतो. जो ज्ञानी आहे त्याला भक्ती येईलच असं नाही, पण जो भक्त आहे त्याला ज्ञान आपोआप प्राप्त होतं असं सांगतात. हे आत्मनिवेदन हेच आपल्याला खरं मिळवायचं आहे. आता तसं पाहायला गेलं तर आसक्ती संपली पाहिजे हा त्यातला खरा मूळ धागा आहे. महत्त्वाचं काय तर आसक्ती संपणं. आसक्ती संपली की मीपणा क्षीण होऊन जाईल. दृश्य जग असलं त्यात आपण वावरत असलो तरी फारशी दखल आपण त्या दृश्य जगाची घेणार नाही. एकदा मी संपला की मग या दृश्य जगाची कशाला फार आपण लक्षात देणार आहोत. असं जी काही वेळ आहे त्याला आत्मसमर्पणाची वेळ म्हणायचं. स्थूल गोष्टी आपल्याला सगळ्या दिसतात, ही सूक्ष्म गोष्ट आपल्याला दिसत नाही, पण मन एकदा भगवंताशी जोडलं गेलं की मग आपल्याला हे होतं. समर्थांचे शब्द आहे, मी तू उरतच नाही. ऐस्ती स्थिती जया पुरुषाची तया पुनरावृत्ती कैची. म्हणजे पुन्हा येणं जाणं कशाला होईल, येणे जाणे नाही. असा जेव्हा अनुभव येईल तेव्हा येणं जाणं बंद होईल. हा ज्ञानी भक्त आहे. हा ईश्वराला फार आवडतो. ईश्वराची भक्ती करणारे जे भक्त असतात, एक अज्ञानी भक्त असतो हां,
म्हणजे सगुण मूर्तीची उपासना करतो, पूजा करतो, आपल्या सगळ्याचं आपल्याला आवडतं. हे सगळं झालं की बरं वाटतं. ही सगुण मूर्तीची पूजा करणं, उपासना करणं, ध्यानधारणा करणं, नैवेद्य दाखवणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आत्मनिवेदन नाही आहे. मी आणि तू एकच इतकी नाही आहे, पण या मार्गानेच जावं लागेल. थोडासा सदोष म्हणतो आपण तसा ह्या अज्ञानी भक्तामध्ये आहे. पण हाच अज्ञानी भक्त पुढे ज्ञानी भक्त होईल, हा दोष त्याचा जाईल, तो सगुण पूजा करेलच. सगुण पूजा सोडणारे अशातला भाग नाही, पण त्याचं आत्मनिवेदन असतं, तिथे अद्वैत साधलेलं असतं, मी तू पण एकच झालेलं असतं. त्याची जी भक्ती आहे ती निर्दोष होते. तुमच्या आमच्यासाठी तो ही सगुण भक्ती पण करतो, पूजा अर्चा उपासना सगळं तो करतो, पण त्याचं जे खरं हे आहे ते ईश्वराशी जोडलं गेलेलं असतं. ईश्वर असं भक्ताचं भक्ती पण स्वीकारतो, त्याला असंच हवं आहे. पण समाजासाठी, तुमच्या आमच्यासाठी, पुढल्या पिढीसाठी त्याला हे सगळं करावं लागतं. आपल्या भक्तीचा तुम्हा आम्हाला पण तो आस्वाद देतो. याच मार्गाने जायचं आहे. जाणूनी भक्ती केली, फक्त तो जाणूनी करतो, एवढाच त्याचा अर्थ. दासाची म्हणजे शिष्याची जी आहे ती देवाला जास्ती आवड लागते, भगवंतालाच भक्ताची इतकी आवड लागते. जसा किती वेळा गीतेमध्ये आपल्याला दिसतं की तो भगवंतच अर्जुनाला किती वेळा तरी जसं सांगतोय, अरे तू माझा लाडका आहेस म्हणून मी तुला ही गोष्ट सांगतोय, मी अन्य कुणालाही सांगितलं नाही, मी तुला म्हणून सांगतोय. त्या भगवंतालाच भक्ताचं प्रेम होतं. भक्ताच्या 2 पातळ्या असतात. ही साधना भक्ती, साधन भक्ती म्हटलं म्हणजे भक्त देहबुद्धीत असतो, दास्य भाव असतो, तो भगवंतांनी वेगळा अशा प्रकारचा भाव असतो. आणि पुढे जसं जसं प्रगती होते, निधिध्यास येतो, त्या निधिध्यासाने देहबुद्धी क्षीण होऊन जाते आणि मग खऱ्या अर्थाने त्याचा मीपणा संपतो वगैरे होतं. पण ह्या साधना मार्गानं, या भक्तीच्या मार्गात तो जातो आणि मग ती साध्य भक्ती त्याला म्हणायचं. असं जेव्हा घडतं म्हणजे स्वला विस्मरण, स्वचं विस्मरण होतं आणि राम हमारा जप करे हम बैठे आराम, अशी जेव्हा होते की मी कशाला, रामच करे आमचा जप. म्हणजे जसं आपण अनेकदा उदाहरण घेतलं आहे, तो कृष्णाच्या देवघरामध्ये सगळे त्याचेच सवंगडी होते की आपल्या घरात कृष्ण आहे देव म्हणून, पण देवाच्या घरात देव कोण, तर भक्त. अशा प्रकारचा जो विचार आहे तो ते आपल्याला सांगतायत की लोकसंग्रहासाठी सगुण उपासना करतो, पण तो भगवंताशी त्याचं स्वाभाविकच अद्वैत साधलेलं असतं. आणि मग पुढे ते शेवटच्या 2 ओव्यात म्हणतात की आता हे माझं बोलणं पुरे. एकंदर मी तुला सांगितलेलं आहे की दृश्य नाशिवंत आहे, त्या दृश्य नाशिवंत जगाचा तू नीट विचार कर. विचार करण्याचं सामर्थ्य तुझ्याजवळ आहे. शिष्याला सांगताय तुझ्याजवळ सामर्थ्य आहे, विचाराचं सामर्थ्य आहे, आणि दृश्य जग हे नाशिवंत आहे तुला कळलं आहे. त्यामुळे विचार कर आणि जे असाध्य आहे ते तुला साध्य करता येईल, स्वरूपाची तुला प्रचिती येईल, तुझाच अनुभव तुला प्राप्त होईल. एकदा शिष्याची आणि गुरुची प्रचिती एकच आली. जे सद्गुरूला कळलं तेच शिष्याला कळलं की काम झालं, वेगळं काहीच नाही आहे. फक्त हा अनुभव ज्याचा त्यांनी घ्यायचा आहे. त्यामुळे सद्गुरू काय, जसं म्हणतो नेहमी आपण घोड्याला पाण्यापर्यंत आणायचं आहे पण प्यायचं आहे त्यालाच, तसं ते सांगतायत की असा तुला अनुभव येईल. आणि खरोखरच सद्गुरूच्या मार्गदर्शनाने या पद्धतीने तो गेला तर त्याला प्रचिती येईल. आता स्वरूपाची प्रचिती किंवा आत्मज्ञानाची जी प्रचिती आहे, तो जो अनुभव आहे तो शिष्याला तसं म्हटलं तर नवीन आहे. अगदी तो आलेला अनुभव, स्वस्वरूपाच्या प्रचितीचा आलेला अनुभव, त्यामुळे त्याला काय कळेल की त्याला खरं काय आणि खोटं काय ते कळेल. मग अशी आपण सगळं आत्मा अनात्मा कळेल. त्याचा अर्थ असा आहे की खरं खोटं काय ते त्याला कळेल की अरे हा देह खरा नाही, हे त्याला लगेच लक्षात येईल. आणि म्हणून सद्गुरूंना तो सांगतोय की आपल्या दोघांचा अनुभव एकच आहे, तर मला आता खरं कळलं आहे. याचा अर्थ म्हणजे भगवंताच एक कामना भगवंताच्या भक्ताला असायला हरकतच नाही. कामना नको वगैरे बरोबर आहे, पण तरी भगवंताचा जो भक्त आहे त्याला एक कामना असायला हरकत नाही की मला तुम्हाला जसं आत्मदर्शन झालं आहे तसं आत्मदर्शन मला हवं आहे, अशी कामना भगवंतांनी भक्तांनी जरूर ठेवायला हरकत नाही असं ते सांगतात. अर्थात ही कामना ठेवली तर योग्य प्रकारचा मार्गदर्शक हवा आणि तशी चिकाटीने त्यांनी सांगितलेली सगळी गोष्ट करता पण यायला हवी, तर मग त्याचा जो अनुभव आहे तोच आपल्याला अनुभव येईल. असं ते साधना निरूपणामधल्या 4थ्या समासात त्यांनी आपल्याला सांगितलं. आता शिष्य आपल्याला 5व्या समासात खरोखरच त्याला आत्मप्रचितीचा अनुभव आला आहे ते शेवटच्या समासात सांगणार आहे. तो आपण पुढल्या वेळेला घेऊया. आज इथेच थांबूया.